नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात सरपंच पदाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। विटावे गावचे सरपंच साईनाथ कोल्हे यांनी 2 सख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने दिनांक 1 मार्च रोजी त्या 2 बहिणीच्या न्यायासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। या पत्रकार परिषदेत पीडितांच्या पुनर्वसनासाठी शासनाने 50 लाख रुपये व शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलून त्यांचे आजीवन राहण्याची व्यवस्था करावी, तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। सदर पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आझाद समाज पार्टीचे सर्वेसर्वा खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात लढा देत राहील। तसेच मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने देण्यात आला। यावेळी आझाद समाज पार्टीचे युवा प्रदेश महासचिव संदीप मोरे, युवा सचिव मुकेश गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पंकज साळवे, युवा उपाध्यक्ष बंटी थोरात, नाशिक जिल्हा अध्यक्ष साहिल सोनवणे, कल्पेश पवार, मयूर कद, मानव बोराळे, गिरीश पवार, अजय भोंडवे या सर्व पदाधिकारी यांनी विटावे गावात जाऊन व घटनेचा निषेध करून सर्व प्रकरणाच्या पाठपुरावाची जबाबदारी घेतल्याचे सांगितले। जय भीम, जय शिवराय महाराष्ट्र। आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती। त्याचं कारण असं की 2 ते 3 दिवसापूर्वी माणुसकीला काळीमा फासणारी घटना या नाशिक जिल्ह्यात घडलेली असून 2 अल्पवयीन बहिणींवरती गावातील सरपंचाकडनं त्याच्या साथीदारांकडनं वेळोवेळी सतत 2 वर्षापासून बलात्काराचा असा निंदनीय प्रकार घडलेला आहे। याच्या विरोधात या घटनेचा आम्ही भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने निषेध करतो। सदर घटना ही 2023 पासून सुरू असून 26 फेब्रुवारी रोजी या घटनेत गुन्हा दाखल झालेला आहे। सदर मुलींना त्यांच्या आजीनेच संगनमताने या सरपंचाकडे घेऊन जात होती, वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर त्या आणि बलात्कारासारखा प्रकार करून घेत होती आणि त्या बदल्यात पैसे मिळत होती। या आजीने 26 तारखेलाही त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण मुलींनी त्या वेदना असह्य झाल्यामुळे विरोध केला आणि त्या आजीने त्या मुलींना एका रूममध्ये कोंडून ठेवल्यानंतर त्या मुलींनी घरातील असलेल्या एका मोबाईलवरनं 112वर कॉल करून पोलीस यंत्रणेला माहिती दिली। त्यानंतर पोलीस यंत्रणेने या घटनेची दखल घेऊन सदर आरोपींवरती बलात्काराचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आरोपींना अटक केलेली आहे। आम्ही गावामध्ये त्यानंतर पोलीस प्रशासनाकडे जाऊन काल भेट दिली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की तो जो सरपंच आहे तो भाजपचा तालुका उपाध्यक्ष असून त्याची पंचक्रोशीत दहशत आहे आणि त्या दहशतीखाली या 2 मुलींना त्यांनी 2 वर्षापासून बलात्कारासारखे त्यांच्यासोबत प्रकार घडून आलेले अतिशय निंदनीय अशी घटना आहे। तो जो सरपंच आहे त्या सरपंचाची मुलगी ही मंत्रालयामध्ये मंत्रालयीन कर्मचारी आहे। या प्रकरणात व याच्या आधीच्याही वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये या मुलीने मंत्रालयातून फोन करून तेथील स्थानिक प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमची अशीच मागणी आहे की सदर आरोपी साईनाथ नागू कोल्हे, संजय त्र्यंबक पवार आणि संगीता मनोहर आहिरे या तिघही आरोपींना हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यांच्यावर फाशीची शिक्षा करण्यात यावी। त्याचबरोबर त्या ज्या मुली आहेत त्यांना आई आणि वडील नाही आहे, त्या अनाथ मुली आहे आणि घरातूनच आजीनेच संगनमत करून हा प्रकार घडवला असल्याकारणाने त्या मुली आज बेघर आहेत, अनाथ आहेत। तर आम्ही सर्वांना आवाहन करतो की त्या मुलींच्या मदतीसाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील त्यांनी पुढे यावे, पुढाकार घ्यावा आणि त्यांचं पुढील शिक्षण संगोपन करावं। आम्हीही ती जबाबदारी घेतलेली आहे। त्या ज्या 2 अल्पवयीन मुली आहे, एक 9वीमध्ये शिक्षण घेत आहे, एक 11वीमध्ये शिक्षण घेत आहे, त्या मुलींच्या पुनर्वसनासाठी आम्ही या महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो। देणार तर नाही याची आम्हाला खात्री आहे, परंतु आम्ही ते हिसकावून घेऊ या शासनाकडे आम्ही मागणी करतो की त्या मुलींच्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी या शासनाने 50 लाख रुपये आर्थिक मदत तसेच त्यांच्या शिक्षणाचा खर्च आणि त्यांची आजीवन राहण्याची व्यवस्था ह्या शासनाने करावी अशी आम्ही मागणी करतो। तसेच त्या सरपंचाचे जे काही काळे कारनामे असतील याची सखोल चौकशी करून त्यातही कारवाई करण्यात यावी, त्याच्या मुलीवरही कारवाई करण्यात यावी। त्याच्या मुलीला मंत्रालयातून ते कर्मचारी असल्याकारणाने तिला बडतर्फ करून तिची चौकशी करण्यात यावी अशी आमची जाहीरपणे मागणी आहे। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल। त्याचबरोबर हा प्रकार, ही घटना आम्ही भाई चंद्रशेखर आझाद यांच्यापर्यंत पोहोचवलेली असून भाई चंद्रशेखर आझाद लवकरच नाशिकमध्ये त्या पीडित मुलींची भेट घेण्यासाठी येणार आहेत आणि या शासनाने तात्काळ दखल न घेतल्यास आम्ही येत्या 2 ते 3 दिवसामध्ये या नाशिक जिल्ह्यात किंवा चांदोडमध्ये
एका मोर्चाचं आयोजन करीत आहोत। आम्ही समाज बांधवांना आपल्या समाजाच्या लेकींसाठी आपल्या त्या लेकींमध्ये आपली लेक समजून या रस्त्यावर उतरून या शासनाकडनं आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहे आणि त्या 2 अल्पवयीन मुलींना, त्या बहिणींना आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण 2 ते 4 दिवसामध्ये एक मोर्चाचं आयोजन करतो आहे। तरी समाज बांधवांनी त्या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि त्या मुलींना न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही समाज बांधवांना विनंती करतो आणि या सरकारला इशारा देतो की जर 2 ते 4 दिवसामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही मंत्रालयाचा घेराव करू, मुख्यमंत्री कार्यालयाचा घेराव करू आणि या मंत्रालयातील या मंत्र्यांना, या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्याला त्यांची जागा दाखवून देऊ। थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।